गेल्या 2 दिवसांपासून कोकण, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात पावसानं चांगलाच जोर धरलेला असून आज 30 जून रोजीही हवामान खात्यानं काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलाय। मुसळधार पावसामुळे सकल भागांमध्ये पाणी साचलेलं असून शहरी व ग्रामीण जीवनावरती परिणाम झालेला आहे। 28 आणि 29 रोजी मुंबई शहरामध्ये सलग पावसाचा जोर दिसून आला। चेंबूर, सायन, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, malaड या भागांमध्ये काल जोरदार सरी कोसळल्या। अनेक ठिकाणी बेस्ट बस सेवा उशिराने धावत होत्या आणि स्थानकांवरती गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। आज 30 जून रोजीही हवामान ढगाळ असून सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरींची सुरुवात झाली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर काही भागात विजांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठाणे आणि नवी मुंबईकरांना 30 जून रोजी हवामान खात्यानं पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व मध्यम पावसाचा इशारा दिलाय। संध्याकाळनंतर विजांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पालघरमध्ये परवा आणि काल दोन्ही दिवशी पावसाचा जोर राहिल्यानं डहाणू, तलासरी, वसई आणि जव्हार भागातील ग्रामीण भागात पाणी साचलेलं आहे। आज 30 जून रोजी हवामान ढगाळ राहून हलक्या सरींचा अंदाज असून संध्याकाळपर्यंत काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे। प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय। 30 जून रोजी हवामान विभागानं रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे।